एकतर आता जे आमचं नाटक सुरू आहे ह्या प्रोसेसमध्ये पण ती मैत्री, म्हणजे मला असं वाटतं की ती रोज अपडेट असतो ना फोनचा, तसा तो नात्याचा अपडेट आहे असं मला वाटतं की ती मैत्री अपडेट म्हणजे आपण एकत्र ग्रो होत असतो एका सिमिलर डेस्टिनेशनकडे, असं मला वाटतं की एका सेम टार्गेटकडे आपण दोघं एकत्र पॅरलली ग्रो होत असतो. पण ते ग्रो होत असताना जो संवादाचा पूल आहे मधला, तो कोसळता कामा नये. तर मला असं वाटतं की तो उलट आमचा अधिक घट्ट होतोय, तो भक्कम होतोय अजून या नाटकाच्या प्रोसेसमध्ये, त्याच्या आधी पण. आणि ह्याच्यात नुसती प्रोसेसच येत नाही, नाटक ती 4 तास 5 तास आम्ही जी तालीम करतो तीच नाही येत. त्याच्या व्यतिरिक्त त्या नाटकाने आम्हाला ज्या पद्धतीने, म्हणजे फक्त आनंद तर आहेच, पण त्यातनं बऱ्याच गोष्टी अशा पण होतात की नाही जमत आहे यार, क्रॅक करता येत नाहीये, किंवा कसं करू ह्याला अप्रोच, ऍक्टर म्हणून कसं घेऊ हे वाक्य. आणि समोर सिनियर एक जोडी आहे, त्यांचं एक नकळत थोडंसं मनात एक प्रेशर पण आहे थोडंसं. तर पण त्यांनी खूप छान सांभाळून घेतलं आम्हाला पहिल्या भेटीपासूनच राहतं. त्यामुळे ते गेलं, पण तरी एक कुठेतरी आहे की आपल्याला कुणीतरी बघतंय. ह्या सगळ्या गोष्टी असताना ना एकमेकांसोबत, म्हणजे एकमेकांचा बरोबर साथ आहे एवढं फिलिंगही खूप इम्पॉर्टंट असतं असं मला वाटतं. आणि तू म्हणतेस तसं थोडंफार गोष्टी आहेत की म्हणजे बायको झाल्यावर थोड्याफार गोष्टी आहेत. पण तरी स्पेसिफिक तू कोणती गोष्ट सांगशील, म्हणजे अर्थात तिलाही ते कळू दे, म्हणजे ती म्हणेल की बाबा ठीक आहे, आता तू म्हणालास तर मी पण विचार करेन याच्यावर, कदाचित पहिल्यासारखं व्हायचं. नाही म्हणजे हे मलाही पटतं ते. अमृता तू त्याच्याकडे बघू नको. मी नवरा म्हणून, मे बी नवरा म्हणून मीही तसंच करत असेल. पण म्हणजे ते ती बोलणारच ऑफकोर्स, तिला पण तो वेळ देणार आहे मी. तू तुझं सांग. डेमोक्रेसी. मला एवढंच सांग, म्हणजे मला असं काही खूप हे नाही, पण आता नॉर्मल एक उदाहरण द्यायचं तर मी पटकन माझ्या एखाद्या जवळ राहणाऱ्या 2-3 मित्र जे आहेत, आम्ही आता सगळेच मित्र कॉलेजचे मुंबईत आलो आणि या क्षेत्रातच होतो. कोण एडिटर आहे, कोण साऊंड डिझायनर आहे. तर पटकन पूर्वी कसं होतं, कुठे रे, आलो चल, पोचलो, वेळ काय बघायचं नाही. पण आता अमृता, हे तुझ्या नाही, आम्ही पुढच्या आठवड्यात 7 तारखेला ना संध्याकाळी भेटणार आहोत. तुझा काय प्लॅन आहे का त्या दिवशी? तर हे जे आहे की, पण ठीक आहे, हे म्हणजे आउट ऑफ रिस्पेक्ट पण आहे ते की मी सांगतोय, म्हणजे तुला असं नाही ग्रँटेड नाही धरत आहे, मला गृहीत नाही धरायचंय तुला. आणि मला ते जेन्युइनली नसतंच धरायचं, मी प्रयत्न असतो माझा की गृहीत धरलं नाही जाणार तिला. मग ते दोस्तीमध्ये सुद्धा नाही, मैत्रीच्या बाबतीत सुद्धा अगदी आहे नाही, चल असं नाही ग्रँटेड न पकडता तिला वेल इन्फॉर्म ठेवणं, हा पण एक मागे थॉट असतो. पण हा एक बदल आहे की जो बायको, पण तो मला वाटतं हा बदल चांगला आहे, कारण तू त्या रिस्पेक्टने तिला विचारतोयस. बऱ्याचदा हे सांगितलंच जात नाही. अर्थात तुला काय वाटतं, काय किती बदललाय लग्नानंतर, त्या मैत्रीत कसा बदल त्या झालाय? विषयावर तर मी येतेच, म्हणजे बोलतेच. पण तो जसं म्हणाला की रिहर्सल्स म्हणजे फक्त नाटक नाही, पण एक महिना 2 महिने आम्ही रिहर्सल्स करतोय, त्याच्या आधी 6 महिने वाचन करतोय. तर या सगळ्यामध्ये मला दोस्तीचा फॅक्टर खूप जास्त इम्पॉर्टंट का वाटतो, तर एकदा मध्ये असं झालं होतं की रिहर्सल्सच्या वेळी शुभंकर शूट करत होता आणि त्या दिवशी तो नव्हता. तर मी तोच विचार केला की एक समजा दुसरा कोणी को ॲक्टर असता तर कदाचित तेवढं जाणवलं नसतं. पण त्यावेळेला मला की शुभंकर आहे, तो नवरा आहे, पण त्याआधी तो माझा मित्र आहे. मला त्यावेळेला मी खूप मिस करत होते त्याला. त्या रिहर्सलला मी त्याला फोन पण केला की अरे आज तू नाही आहेस यार. ते सगळेच आठवण काढत होते त्याची. पण मला असं वाटतं की ते मित्र तो जो फॅक्टर आहे ना, आणि ह्याची सुरुवात परत आमच्या कन्यादानच्या म्हणजे आम्ही जे सेटवर जेव्हा आमच्यात काहीच नव्हतं, म्हणजे लग्न आणि या सगळ्याच्या आधी खूप फ्लॅशबॅकमध्ये जावं लागेल की आमच्या दोघांमध्ये इतक्या नकळत गप्पा झाल्या होत्या. एकमेकांच्या घरच्यांबद्दल कळलं होतं, आवडीनिवडीबद्दल कळलं होतं की म्हणजे असं असतं ना की आपल्याला माहीतच नाही आहे, त्या माणसासोबतचं फ्युचरच माहीत नाही, आणि तेव्हा आपल्याला त्या माणसाबद्दल खूप अनफिल्टर्ड कळतं. तर ते मूळ खूप मला जास्त इम्पॉर्टंट वाटतं. बरोबर या गोष्टीमध्ये त्याचा जो, म्हणजे हा जो, सॉरी मी ऍड करतोय, ही अनफिल्टर्ड म्हणते ना, ते अनफिल्टर्ड शब्द खूप छान वापरला तिने, की तो तसेच असतो ना आपण मैत्रीमध्ये, काहीच अपेक्षा नसतात, काहीच जजमेंट्स नसतात. त्याचा फायदा मला आज आमच्या नाटकातही होतो आणि मला माहिती की पुढे आम्ही जी कामं करू जोडी म्हणून किंवा इंडिव्हिज्युअली, सगळीकडे तो फायदा होईल आम्हाला.
कारण तेव्हा आम्ही अनफिल्टर्ड राहिलो, हा, आणि ते नकळत राहिलो, म्हणजे असं नव्हतं की अरे तेव्हापासून पासून. तर ते कुठेतरी त्याचं मूळ आहे. आणि बदललाय म्हणण्यापेक्षा मला असं वाटतं आता 2च वर्ष झाली आहेत, 2च वर्षांमध्ये काय बापरे. नाही पण आजच्या काळात ना खरं तर मी हे 2 वर्ष म्हणजे पण खूप वाटतं हो. किती राहिलो एकत्र हो, असं नाही, होतं बरोबर. ते, म्हणजे अनेकांच्या बाबतीत असं होतं. पण तुमच्या बाबतीत ते खूप छान तुम्ही ते मेंटेन ठेवलंय. ग्रँटेड त्याच्याकडनं शुभंकरकडनं कोणाच्याच बाबतीत होत नाही. म्हणजे त्याचा तो मूलतः स्वभाव आहे की म्हणजे तो बदललाय हे मला सांगशील तू? असं नाही करत असं आठवायला सांगता लागतं येणार. म्हणजे तुम्ही हा, बघा. हा, असं आठवू दे नाही ना, करत त्याने असं. सांगितलं तसं. नाही, पण तुला ते आहे आठवावं की हो, लागतं. म्हणजे असं होतं की आता तू न सांगता कुठे असं पटकन सिंगल ते असतो of तेव्हा, course बॅचलर असतो प्रत्येक तेव्हा, बायकोचं हा. असतं, हा. तर तसं नाही, पण तो मलाही कधी असं नाही म्हणत की उलट मला आणि म्हणेल की तुझा काही प्लॅन आहे कर ना तू, चालेल चालेल काही हरकत नाही, तुझ्या भेटायला म्हणजे मलाही करायला मिळेल ना त्या तयारी दिवशी करा, म्हणजे प्लॅन. अमृता नाहीये तर आपल्या फ्रेंड्सला हा. आपण सांगायला. पण नाही, हाच रिस्पेक्ट खरं तर हवा, हो, की हो. एकमेकांना ग्रांटेड धरू नये, तर हो. एकमेकांना छान समजुतीने आपण ते हो. सगळं पण करावं. मी त्याला खूप सुरुवातीला आम्ही रिलेशनमध्ये यायच्या आधी सांगितलं होतं की मला पर्सनली कोणाला ग्रँटेड पकडायला आवडत नाही, गृहीत धरायला आवडत नाही. तर ते माझ्या बाबतीत नाही झालेलं आवडेल मला, जर म्हणजे एकदम सुरुवातीला हो, बरोबर. तर ते होतं. अनफिल्टर्ड असण्याच्या काळातली गोष्ट आहे. हा, तर ते unfiltered. बरं, नाही, बरोबर. सासूबाई आहेत Yes, तिथे, yes. त्यामुळे मला त्यांना, आई तुम्हाला विचारायला आवडेल की मुलीचं लग्न झालं, मुलगी लहान असल्यापासून तिचं लग्न झालं, मुलं झाली, किती झाली, आईला टेन्शन हे असते, टेन्शन इन द सेन्स काळजी म्हणूया आपण, मायेपोटीची काळजी असते. म्हणजे कितीही तिचं सगळं चांगलं असलं तरी. तर आत्ता मला सांगा, 2 वर्ष लेकीच्या लग्नाला होत आहेत, त्यामुळे आता जावयाबद्दल मला तुमच्याकडनं ऐकायला आवडेल, मुलीबद्दल आणि आपण नंतर ऐकूया. जावई महत्वाचा. जावई एकदम उत्तम आहेत, म्हणजे त्याच्याकडे सर्व गुण धन्यवाद. संपन्न असं जावई मिळालेलं आहे. त्यासाठी मी स्वामींचे आभार मानेन. आणि मुलीबद्दल म्हणाल तर दोघेही म्हणजे सुखी आहेत, समाधानी आहेत. आणि आम्ही पण दोघं त्यांचा संसार बघून सुखी आहोत, समाधानी आहोत. टिप्स कोणत्या दिलेल्या मुलीला लग्नाच्या आधी? आईचं असतं ना, बघा आता इथे लेट उठतेस, तिकडे लवकर उठायचं, म्हणजे हे मी एक उदाहरण दिलं, पण बऱ्याचदा आया हे सांगतात की बघा इथे तुला सगळं हे करावं लागत नाहीये, पण सासरी कितीही सगळं असलं तरी या गोष्टी लग्न झाल्यावर कराव्या लागतातच. त्यामुळे अमृताला तुम्ही असं काही सूचना दिल्या होतात का आई म्हणून? माझ्या 2 मुलींचा जसा संसार चाललेला आहे, त्या जसा आपला संसार, सासू सासरे आणि आपलं कुटुंब सांभाळून आहेत, तसंच तुला राहायचंय, तुझ्या कुटुंबाला धरून राहायचंय, तरच ते आम्हाला आनंदाचं वाटेल. बऱ्याचदा असं असतं ना, घरी मुलगी ज्या घरात जाणार आहे तिथे सासू असेल तर बाबा आपल्या मुलीवर काही जबाबदारी नाही, कोणतरी बाई आहे. पण आत्ता आपली मुलगी जाणार आहे तिथे पुरुष आहेत 2, आणि अर्थात असतं की एक बाई आली की घराला घरपण येतं, आणि त्यामुळे त्या दृष्टीने तिला ते सगळं करायचं होतं. आई म्हणून त्याचं दडपण किती होतं, कारण पटकन गेल्यावर जबाबदारी येणार आहे. पण खरं सांगू का, तिचे सासरे खूप म्हणजे उत्तम सासरे म्हणून जे असतात, त्यांनी खूप सांभाळून घेतलेलं आहे त्यांनी. आणि त्यांनी पहिल्याच दिवशी जेव्हा भेट झाली तेव्हा सांगितलं, तुम्ही मुलीची काळजी, माझी मुलगी आहे ती, असं मी तिला सांभाळणार आहे. तेव्हा मी तिला सांगितलं की तू अजिबात काळजी करू नकोस, तुझं सगळं उत्तम आहे, फक्त सगळ्यांना धरून राहा, सगळ्या कुटुंबाला धरून राहा, त्यातच तुझी प्रगती आहे. आता सासऱ्यांचा उल्लेख झाला, खासरे. मला आठवत नाही आपल्याच मुलाखतीत तू खासरे म्हणाली होतीस, म्हणजे बघावं लागेल मला पुन्हा तो इंटरव्ह्यू. त्याचं इन्व्हेंशन त्या मुलाखतीत झालं, मी ऐकलं. माझ्या लक्षात आहे, तो ब्रँडच झालाय आता. बरं, काय सांगाल आता? मी सुनेविषयी विचारते, मुलाविषयी बोलूच आपण, पण जसं मी म्हटलं तसं की सून घरात येणार म्हटल्यावर एक असं असतं ना की तिची एक तिच्या आवडीनिवडी असतात, त्या आपण जपायला जातो, किंवा तिच्या कलेनं थोडं घ्यायला जातो. आणि आता इथे ती 2 पुरुष आणि एक आता बाई नव्यानं येणार होती घरात, तर ते एक आपलं एक होतं की बाबा मी कसं तिला सांभाळू, सासरा म्हणून मी कसं हे करू. तुमचं प्रिपरेशन काय होतं अमृता घरात यायच्या आधी? कशा पद्धतीची तयारी होती? प्रिपरेशन करण्यासारखी काहीच गोष्ट नव्हती, म्हणजे कारण असं आहे की माझा स्वभाव असा आहे की गोइंग विथ द टाइम, म्हणजे हर फिक्र को धुए में उडाता चला गया, आणि जे आहे ते ऍक्सेप्ट करणं, म्हणजे ऍक्सेप्ट द थिंग ॲज इट इज. बरोबर. तसं अमृता जेव्हा आमच्या घरी येणार किंवा तिची एकबोट्यांच्या घरात येणार,
तर ती मुलगीच आहे. ती म्हणजे म्हणतात ना आपल्या क्षणाची पत्नी आणि तसं क्षणाची सून आणि अनंतकाळची मुलगी आहे ती माझी. त्यामुळे तो एक भाग होता. दुसरी गोष्ट आत्ता ते दोघं बोलताना जे बोलले ते मला पुन्हा एकदा म्हणावंसं वाटेल की 4 चौकात सांगू नको, घरी गेल्यावर सांग किंवा एकांतात असताना सांग. त्याच्यामागे त्यांच्या नाटकातला जो मेसेज आहे लेखकाने दिलेला की लव पुरेसं नसतं, रिस्पेक्ट पाहिजे. महत्त्वाचं.